पुढे जाऊया पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये घराणेशाही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। नगराध्यक्षपदासाठी पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर मुलगा, भाऊ, भावजय, पुतण्या यांना सुद्धा उमेदवारी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात। तर दुसरीकडे भाजपाकडून गुलाबराव करंजुलेंच्या घरामध्ये 3 जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून अशा प्रकारे घराणेशाहीच्या परंपरेवरती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आली, ज्यामुळे सध्या ही चर्चा रंगली आहे। शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही बघायला मिळते। वामन म्हात्रे यांच्या कुटुंबामध्ये 6 जणांना उमेदवारी दिलेली आहे। वामन म्हात्रे यांच्याकडून आपण बघतो शिवसेनेच्या माध्यमातून घराणेशाही असल्याचं बोललं जातंय। नगरसेवक पदाचे उमेदवार वामन म्हात्रे आहेत, त्यानंतर वीणा म्हात्रे त्यांच्या पत्नी आहेत, नगराध्यक्ष पदाच्या त्या उमेदवार आहेत। एकाच कुटुंबामध्ये आपण बघतोय 6 जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा होते। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वगळून एकाच घरामध्ये 6 जणांना उमेदवारी का दिली असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। वामन म्हात्रे यांच्या पत्नी आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे। तर आपण पुढे बघतोय त्यांचा मुलगा वरुण म्हात्रे यांना सुद्धा नगरसेवक पदाचा उमेदवार बनवण्यात आलेला आहे। वामन म्हात्रे यांच्या पत्नी, मुलगा या दोघांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे। यानंतर तुकाराम म्हात्रे त्यांचे भाऊ आहेत वामन म्हात्रेंचे, त्यांना सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली आहे। दुसरीकडे त्यांची भाऊजाई उषा म्हात्रे यांना सुद्धा नगरसेवक पदाचे उमेदवार बनवलेले आहे। याचप्रमाणे भावेश म्हात्रे त्यांचा पुतण्या आहे, नगरसेवक पदाचे उमेदवार पद सुद्धा त्यांना दिलेलं आहे। त्यामुळे एकाच घरामध्ये 6 उमेदवार आपल्याला बघायला मिळत आहेत। थेट शिवसेना शहर प्रमुख आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। तर काय सांगाल, तुमच्यावर एकंदरीत घराणेशाहीचा आरोप होतोय की वामन म्हात्रेंनी त्यांच्याच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली, याच्यावर तुमची नक्की प्रतिक्रिया काय? मी शिरगाव या ठिकाणी निवडणूक लढवली। या ठिकाणी सुद्धा रस्ते व्यवस्थित नव्हते, लोकांना 1 तास पाणी सुद्धा भेटत नव्हतं। या ठिकाणी उद्यानं नव्हती, या ठिकाणी ओपन जिम नव्हत्या। ही सर्व कामं मी स्वतः नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागामध्ये केली। तर प्रत्येक प्रभागात म्हणजे आमचा बेलवली असेल, रमेशवाडी असेल, हा चैतन्य संकुलचा परिसर असेल, हा प्रभाग एकदम विकसित आम्ही केलेला आहे। तर प्रत्येक नागरिकाला वाटते की वामन म्हात्रेच्या कुटुंबातनं कोणीतरी आमच्या प्रभागामध्ये जर उभा राहिला तर त्या ठिकाणी पाण्याची समस्या सुटते, त्या ठिकाणचे चांगले रस्ते होतात, त्या ठिकाणचे चांगले उद्यानं आणि जे डेली कचरा उचलला जातो तो कुठच्याही प्रकारच्या नागरिकाला तक्रार न करता त्यांना उचलायला लागतात। म्हणून मी सांगेल की आम्ही 4 नगरसेवक हे मागच्या बॉडीमध्ये आमच्या घरातनंच निवडून आलेलो होतो आणि आता जी 2019 साली निवडणूक लागणार होती त्या ठिकाणी माझा पुतण्या हा शिरगाव या प्रभागातनं त्याला आता उमेदवारी दिलेली आहे। त्या ठिकाणी आमच्या नेहा आपटे या नगरसेविका होत्या आणि त्या ओपन कॅटेगरीमध्ये होत्या, तर त्या ठिकाणचा वार्ड हा ओबीसी रिझर्वेशन झाला। त्या ठिकाणचे आमचे उपशहर प्रमुख जगदीश कुडकर यांना सांगितलं तुमच्या पत्नीला आणि वरुणला या दोघांना आपण या ठिकाणी उमेदवारी देऊ आणि ही राजकारणात हारजिती होत असते आणि आम्ही त्यांना उभे केले। त्यांना उभे केल्यानंतर आज समोरच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की वरुण म्हात्रे एवढी मोठी गरुड झेप घेईल। भाजपाचे जे गुलाबराव करंजुले जे नेते आहेत त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली गेली आहे, त्यांच्या सुनेला उमेदवारी दिली गेली आहे, त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली आहे। त्याच्यामुळे फक्त बदलापुरातच नाही तर अंबरनाथ मध्ये देखील भाजपावर घराणेशाहीचा आरोप होतोय। गणेश मंजुळ आनंद, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। एकाच घरामध्ये 6 जणांना तिकीट दिले, त्यावर टीका होते। मला नाही वाटत ते, कारण की त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं पण काम जे आहे ते काही लोकांचं चालू आहे। एकाच घरामध्ये 6 जणांना तिकीट दिले, त्यावर टीका होते। मला नाही वाटत ते, कारण की त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं पण काम जे आहे ते काही लोकांचं चालू आहे।